नमस्कार मंडळींनो, तर आज आपण बनवत आहोत पनीर बटर मसाला। त्याबरोबर तुम्ही चिकन बटर मसाला पण करू शकता। त्यासाठी पाव किलो पनीर आणला, थोडा आधी पीस करून घेतला आणि थोडा किसून घेतला। पहिला आधी वाटप बनवायचं लागतला, त्यासाठी सगळं खडा मसाला घेतलाय। त्यानंतर खोबरा, काजू घ्यायचे 10-15, त्यानंतर कांदो, टोमॅटो, हिरवी मिरची, बेडगी मिरची, लसूण, आला, कोथिंबीर। फोडणीसाठी तेल, बटार, जिरं, मोहरी, हळद, लाल तिखट, मीठ, ह्यात दूध पावडर असताना ती त्यात थोडा पाणी घालून मिक्स करून घेतले। तुम्ही फ्रेश क्रीम पण वापरू शकता। त्यानंतर जिरा पावडर, धने पावडर, कसुरी मेथी वरतून घालायला। त्यामध्ये आपण पहिला पीस केलेले जे पनीरचे तुकडे आहेत ते चांगले थोडे जरा फ्राय करून घ्यायचे, म्हणजे जरा गोल्डन सोनेरी म्हणतात ना तसे पनीर हो तिला। आता आपण काढून घेऊया। तेलामध्ये आपण कांदो घालून घेऊया, चांगलं परतून घ्यायचो। टोमॅटो घालूया, चांगलं परतून घेऊया। खडे मसाले सगळे घालून घेऊया। हिरवी मिरची, बेडगी मिरची, आला, लसूण, कोथिंबीर आणि पुदिना, तर ह्या सगळा थोडा जरा परतून घ्यायचा। शेवटला काजू आणि खोबरं त्या टाकून घ्यायचा आणि मसाला चांगलं परतवायचो, तर ब्राऊन झालं पाहिजे। लवकर शिजू होय म्हणून त्यात थोडा मीठ घालून जरा परतून घेऊया। कांदा होत इलो, तुमच्याकडे समजा जर ओला खोबरा नसतात तर तुम्ही सुका खोबरा थोडा त्याऐवजी घेऊ शकता। हे आपला झाला असा, ते आपण थंडा करून घेऊया सगळा वाटण। मग असं वाटण होताना परतून घेतलेला, तर चांगला वाटून घेतले मिक्सरमध्ये, चांगली बारीक अशी पेस्ट होईल असा। त्यामध्ये आपण तेल घालून घेऊया, थोडा बटार घालून घेऊया, जरा जास्त घालू, थोडा नाही जरा जास्त घालूया, बटर मसाला होता ना। त्यामध्ये आपण आता लाल तिखट टाकूया, 2 चमचे टाकूया। बारीक गॅसवर चांगलं परतून घ्यायचं। आता वही ती पेस्ट केली आहे ना, पेस्ट घालायची, चांगली परतून घ्यायची तेल सुटेपर्यंत। थोडं कलरसाठी आपण काश्मीरी मिरची घालूया, थोडी हळद, जिरा पावडर, धने पावडर। 5 मिनिटं चांगलं सगळं परतून घेऊया। सगळे मसाले घातले आहेत ना एकजूट होईपर्यंत। चवीनुसार मग अशा आपण वाटपामध्ये घातलेला असा, तर थोडा आपण घालूया मीठ चवीनुसार। जी कन्सिस्टन्सी एकदम बरोबर झाली असा, तर ह्याची वाफ जातली ना तर ती घट्ट होतील थोडी भाजी, म्हणून थोडी पातळच ठेवायची। भाजी झालेली असा, आता कोथिंबीर टाकून आपण सर्व करूया आणि गरमागरम भाकरीसोबत भातासोबत खाऊन घेऊया। रेसिपी ही माझ्या वहिनीने बनवली असा, ती तुमका आवडली असाल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। असाच प्रेम देत राहा, सपोर्ट करा। आणि आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय।